गेटचा राजा प्रतिष्ठानतर्फे ओम थोरातसाठी बक्षीस झालेला आहे. समोरून खेमेची पकड, कब्जा मजबूत करतोय भगव्या लांगेचा पैलवान. आणि नागपंचमीचं औचित्य साधून समाजाला एक दिशा आणि दशा देण्याचं काम या मैदानाच्या माध्यमातून नालेगाव ग्रामस्थ करतात. खऱ्या अर्थानं धन्यवादास पात्र आहे. पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याची जाण आणि भान असावं लागतंय. चिंट्या आलेला आहे, डोगो लष्करी आला का? अरे चल की कुणी राहिले का इकडच्या? सतीश भाऊ ताटे आपण उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत आहे. चिंट्या आडे हातवर कर, डोगो लष्करे 50 नंबरची पोस्टरवरची कुस्ती सुरू होते. खजिनदार नोंद घ्या, पाकिट वाटणारी नोंद घ्या. गोरेगावचा, नगरचा आणि गोरेगावचा 50 नंबरची कुस्ती लागते. चिंट्या आडे काळी चड्डी परिधान केलेला आणि डोगो लष्करे हँडलवरच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. शिवाजीराव बुरुडे आपण या मैदानासाठी उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत आहे. शाबास. इकडे चिंट्यानं कब्जा घेतलेला, 2 काटा लढती चालू झालेल्या आहेत. यश ठाकूर, सुजल पठारे आला का? यश ठाकूर, सुजल पठारे, यश आखाड्या देऊन थांब. एक चाक, हो कमर दाबू नको रे. पुन्हा एकदा 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा श्रावण महिन्याच्या सीजनला सुरुवात. यश ठाकूर हातकार आणि सुजल पठारे 49 नंबरची कुस्ती. पंच मनोहर सुनील, महाराष्ट्र कामगार केसरी. पलीकडे इकडं काकेत हात घालून हापते पंच, इकडं सारंगवान, पलीकडे मयूर झपे, इकडं सुनील भाऊ कदम, असे 3 चाणाक्ष पंच. आणि पलीकडे युवराज भाऊ करंदुल यांच्या हातावरती एक पैलवान आहे. आणि खऱ्या अर्थानं कुस्तीचा वसा आणि वारसा जपणार हे नालेगाव. या नगर शहराला एक इतिहास आहे. सोमनाथ मठा तिकडं विजय झालेला आहे.